सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देव ओम श्री क्लू ओम धनदा धनदे माम ओम धनदाय नमस्तुभ्य निधी पद्मतीपाय भवन्तु व्रत प्रसादान मी धनदांदी संपदा ज्ञानी द्यावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपार नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता व दयाळू सुद्धा होता. प्रजादक्ष सुद्धा होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना शिकवित होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती, पण सर्व गर्वानं स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली गेली निघून रानात. तिने तिथे पाहिले सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं त्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेले, दारिद्र्य गेले आणि परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती म्हणून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न देखील झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्भानं फुगली. गरिबांना विसरली होती. तोऱ्या ताठाने बोलू लागली. दासदासीवर खिसकू लागली. राग दाखवत होती. एकदा काय झालं होतं, देवीच्या मनी आलं होतं की राणीला भेटावं, मागची आठवण नक्की काढून द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजे राहत होती. राजा तिचे कौतुक करीत होते. त्या दोघांना 7 मुलगे झाले होते. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं होतं. फाटके वस्त्र घातलेली होती. हातात एक काडी होती, तीही तुटलेली होती. आणि हळूहळू पावलं टाकीत राणी आली होती. हळूहळू पावलं टाकीत आली म्हातारी राणीला भेटावयाला. आणि वाडेशी आली. अन्न आरोळी देत होती. आहे का कुणी घरात? घालील का कुणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारले, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलेस? तुझं नाव काय? गाव काय आहे? म्हातारी सांगू लागली. हळू आवाजात सशात खोकलाही येई अधूनमधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई आहे. द्वारकेहून आले. इथे या राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर ते मलाच रागवतील. तुला त्या कशा भेटणार? तुझा हा अवतार पाहून माझ्यावरच त्या खेच काढतील. धुणं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीला राग आला. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दारिद्री, आज झाली राणी. पण ती माझ्यामुळे झाली ना. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं होतं, महालक्ष्मीचं व्रत सांगितलं होतं व तिने ते मनोभावानं केलं होतं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही तिला येत नाही. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विसरलेली विचारशील ती. थोड्या मोठ्यांना मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीनं तिला कोण विचारतोय? ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील. तिने जाते मी परत. दासीने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल हे व्रत मी करीन नियमाने. उतणार नाही आणि मातणारही नाही. घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द सुद्धा विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत निघून गेली. आणि वाडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली होती. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा मागायची आहे. मला धीर द्या. आईने दिलेला शाप मागे नक्की घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली दया, मुलीची दया. मुलीची होती कोमेल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीला निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली तिला ती म्हातारी आणि राणीला खूप राग आला. ती कडाडली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरे घरे दिसत नाहीत का तुला?
म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाट्यावर वाट्या उमटल्या आणि तडक निघून गेली परत. पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालीने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नियमधर्म पाळून 4ही भोगातीने हे व्रत केलं होतं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं आणि सिद्धेश्वर राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला होता. तिचा राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधानाने चालू लागला. पण भद्रश्रवानं व सूर्यचंद्रिका राणी हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूचं भाद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूर्यचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू येत असे, पण करणार काय. एक एक दिवस चिंतेने उगत होता. तसाच माळवतही होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. पण भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदा तिच्या घरी निघाला होता. चालून चालून रस्त्यामध्ये खूप दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला होता. राणीची दासी नदीवर येत होती. तिचं भद्रश्रवानं पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली. रथ पाठवला. शशुरांना घरी आणलं. मान सन्मान केला व नवी कपडे, नवी वस्त्र, गळ्यात राणी हार व दागदागिने दिले. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. त्यांना जेवण देत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला होता. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा हा जावयाचा निरोप घेऊन निघाला होता. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला होता. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुल्ली होती. हंड्यावरचं झाकण काढलं तर आत बघते तर काय, आत तिला काळे कोळसे दिसले. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला होता. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला होता. हे ऐकून दुःखाचे दिवस संपतच नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हती. चिंतेने ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वनवा भडकतच राहिला. सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं की एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून नक्की पाहावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायचे आहेत. दुसरं करणार तरी काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली होती. मुलीच्या गावाच्या नदी तीरारी बसली होती. नदी ठिकाणी बसली होती. अगदी दमून गेली होती चालू चालू. आणि त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिचं राणीचं आईला ओळखलं होतं. ती म्हणाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसते. तिला थकवा येतोय. तिला आणायला पाठवतोय, कोणीतरी पाठवा. शांबलेने रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसवून घरी आली. श्यामबालेनं पहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली होती. मुलांच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे गरगरा तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी साडी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार, सोन्या चांदीचे अलंकार, दागदागिने दिले होते. आईचं रूप उठून दिसू लागलं आणि चमकत होती आई. दुपारची वेळ झाली होती. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा देखील करत होती. आरती धूप दीपाचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपास होता. तो कडकडीत करी अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलवलं व आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करत होती. लक्ष्मीदेवीचा व्रत देखील करत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन. तर श्यामबाला ठीक आहे म्हणली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीने केलं व्रत. तिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार करला. तिला पोहोचायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली होती. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला होता. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली होती. आपल्या घरी आली होती. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यांना सहज विचारलं, माहेराहून काय आणलंयस? शांबलेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं
आता काय दिसलं त्यात? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला आणले? इथे नाही मिळत का तुला मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली गोमराजाने हेरली होती. पण हे विचारचक्रात गुंतला होता. शांबालेला सांगत होते, हे मीठ जीवनाचा अमृत देखील आहे. मिठानेच अन्नाला रुची येत असते, चव येत असते. मीठ असलेला पदार्थ आळणी असतो, बेचव असतो. जो माणूस जिथं मीठ खातो तो धान्याशी आणि नेहमीच इमानी राहत असतो. त्यांचं रक्षण देखील करत असतो. कामात कसूर झाली तर प्राणही देत असतो. मालाधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सेवकाकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळाला नव्हता. पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला होता. दोघांची गुप्त बैठक झाली होती व त्यातून एक नवा विचार ठरला होता. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. भद्रशवानं मालाधराला आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा दिली होती. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असे नम्रपणे विचारलं. भद्रशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं होतं. प्रत्येक सैनिकाच्या हाती हांड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा होता. शपथ घेऊन झुंजायला सांगितलं होतं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली होती. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले होते. घणाघाती लढाई सुरू होती. पण मालाधराच्या सैनिकांच्या पवित्रा शत्रू अडवतच येत नव्हते. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत देखील होते. मालाधराने सैनिक पराकाष्ठाने पुढे सरकावत होते. युद्धाचे तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरला होता. मालाधराचे सैनिक अधिक इच्छेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फाडसा पाडला होता. मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता आणि भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळालं होतं. मालाधरानं व श्यामबाईने ही आनंदाची वार्ता सेनापतीला ताबडतोब कळवली होती. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला होता. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहऱ्या होत्या. अनेक नाणी देखील होती. कित्येक शंखाचा साठाही देखील होता. मालाधरानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायचं सांगितलं होतं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गृहाचा दिवस. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा देखील केली होती. आरती केली. धूपदिवाचा सुगंध दरवळत होता. तिनं आणि तिच्या आईने उपास केला होता. रात्री देवीची आरती झाली होती. देवीला नैवेद्य देखील दिला होता व सर्वांचं मिष्टान्नानं जेवण झालं होतं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस होता. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं होतं व या व्रताची खरी सांगता झाली. राणी आणि राजा परत आपल्या सौराष्ट्रात आले होते. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा सुधारली होती. पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाने जी 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले होते. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला होता त्याचे वर्णन शब्दात करण्यात कठीणच आहे. श्री महालक्ष्मीच्या व्रताचा हा अपूर्ण अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला होता. त्याचे जीवन निश्चित झाले होते. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाची वारी सर्वांना सुखवीत होते. अशी ही 60 उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तराचं सुकुल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं, श्री प्रार्थना करावी. जय महालक्ष्मी.